सण होतं तर आपल्याला 1 वाटी खवा लागणार ह्याच्यामध्ये. ओके, आता हे झालेलं आहे. आता आपल्याला त्यात आता ह्याच्यामध्ये काजूची पूड टाकायची. काजूची पूड आपण आता सध्या गरमी म्हणून फक्त काजू घेतले. जर थंडी असेल तर आपण ह्याच्यामध्ये खारीक पावडर टाकू शकतो, त्याच्यामध्ये गोडंबीची पण ही पावडर टाकू शकतो, बदामाची पावडरही टाकू शकतो. त्यामुळे ते मुलांसाठी जास्त पौष्टिक बनतील. आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया. वेलची पावडर टाकल्यानंतर हे थोडं थंड होऊ द्यावं. हो, बंद करायचं. हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे थंड झाल्यानंतर पिठी साखर टाकायची, कारण पिठी साखर जर गरम असताना टाकली तर पिठी साखरेचा पाक होतो ह्याच्यामध्ये. अच्छा, आता हे थंड झालेलं आहे आणि आता थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकतो. पिठी साखर आपण जेवढा मावा घेतला तेवढीच पिठी साखर टाकायची, म्हणजे 1 वाटी आपल्याला पिठी साखर पाहिजे. आणि हे सगळं ढवळून आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ, बाउलमध्ये. बस. हो, बस. ओके, आता आपल्याला हे पण तयार झालेलं आहे, हे पण तयार झालं. हो. आता काय करायचं मला सांगा. आता आपण ह्याचा गोळा करून घ्यायचा. हा पुरणाच्या पोळीसारखा करून घ्यायचा थोडा. ह्याच्यात तुपाचं मोहन टाकल्यामुळे ते आधीच असं सॉफ्ट होतं आणि ते लांबपर्यंत जातं. आता ह्याच्यामध्ये आपण मावा आणि काजूचं जे आपण सारण बनवलं आहे साखर टाकून, ते थोडंसं एक छोटा गोळा करून ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा. मोदकासारखंच झालं शेवट. हो, कारण हे आपण पराठा म्हणजे जशी पुरणपोळी होते तशा टाईपमध्येच. आता आधी थोडं तूप टाकून घ्यायचं हे आपल्याला. जास्त लाटायचं नाही का, मोठी करायचं नाही, खूप लांब नाही करायचं ते. क्या बात आहे. मोठा करू घ्यास का नको? हो, चालेल, थोडा मोठा करू शकतो आपण. हे नुसतं सुद्धा चांगलं लागेल नाही का? हां, हे नुसतंही चांगलं लागतं किंवा ते लोण्याबरोबर जर आपण खाल्लं तर ते जास्त टेस्टी लागतं अजून. पलटी मारायची. हो, बढिया, रेडी झालेली आहे. येऊन घ्या साहित्य आणि कृती. मावा काजू पराठासाठी लागणारं साहित्य: बेसन, मैदा, तांदूळाची पिठी, मावा, पिठी साखर, तूप, काजूची पावडर, दूध, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा, अर्धी वाटी तांदूळाची पिठी, पाव वाटी बेसन, मीठ, तूप आणि दूध घालून मिश्रण एकत्र मळून घ्यावं. एका फ्रायपॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये अर्धी वाटी बेसन, 1 वाटी मावा, काजू पूड आणि वेलची पूड घालून मिश्रण एकत्र करून ते थंड करून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर घालून मिश्रण पुन्हा एकजीव करून त्याचे सारण तयार करून घ्यावं. नंतर मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन त्याची पारी बनवून त्यामध्ये मावा आणि काजूचं सारण भरून पारी बंद करून त्याचा पराठा लाटून घ्यावा. फ्रायपॅन गरम झाल्यावर त्यावर तूप घालावं आणि पराठा घालून तो खरपूस भाजून घ्यावा आणि मावा काजू पराठा सर्व्ह करावा. त्यासाठी लागणारे हे जे मिश्रण आहे ते आपण मळून घेतलंय. आता आपल्याला पुढची कृती करायची. काय करायचं पहिल्यांदा? आपण अगोदर गार्लिक डिप बनवून घेऊया. बरं, ठीक आहे. सो गार्लिक डिपसाठी हे दही आपण म्हणजे काय केलंय की ह्यातलं पाणी सगळं काढून घेतलंय. त्यासाठी मी रात्रभर हे एका फडक्यात बांधून ठेवलं होतं. सो पाणी सगळं निघून गेलंय. आता हे असं घट्ट दही बरोबर आपल्याला मिळालं. आपण श्रीखंड करताना जसं ते बांधून ठेवतो. चक्का म्हणतात त्याला. ते आय थिंक हा चांगलं बनवू शकतो. हो का? अरे वा, प्लीज या. कसं काय कडे हे तुम्हाला कसं काय, तुम्हाला कोणी शिकवलंय? नाही, हे असंच म्हणजे बाहेरचे जे पदार्थ आपण खातो तिथूनच हे पाहून तुम्ही शिकला. बरं, आता काय करायचं पुढे? तर ही दही आहे, त्याच्यामध्ये आपण हे शावीस टाकूया आणि ते या दह्यामध्ये मिक्स करूया. बरं, पुढे गार्लिक, मिरपूड. बरं, जास्त झाली का? नाही, बस. अच्छा, बस. मीठ. तुम्ही हे जे काही पदार्थ करायला शिकलात हे ज्या काळात तुम्ही एकटे राहायचं तेव्हाच शिकलात का आधीपासून तुम्हाला आवड? नाही, हे एकटं होतं तेव्हाच म्हणजे बरं, सुरुवात झाली. हो, बरं. झालं आपलं गार्लिक डिप तयार. फॅन्टास्टिक. घ्यायचं फक्त. बरं, मिक्स झाल्यानंतर हे तयार आहे. वा वा वा.
कोण म्हणतं काहीतरी नवीन करायसाठी फार कष्ट लागतात, किती सोपं आहे बघा. रात्रभर यांनी ते फडक्यामध्ये दही बांधून ठेवलं, जो आपण चक्का घेतो त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ मिक्स केले. आता हे गार्लिक डीप आपण थोडंसं बाजूला ठेवूयात आणि हे जे आपल्याला करायचंय पुढे याची कृती ती करूयात. काय करायचंय? सो आता हे आपण जे कणिक मळलं होतं त्याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून जसं आपण चपाती लाटतो बरं तशाच पद्धतीने लाटायचं आहे. आणि तेवढंच थिन म्हणजे पातळ आपलं तितकंच असलं पाहिजे जशा आपल्या चपात्या असतात तेवढं. म्हणजे ते आपण ज्यावेळेला बेक करू तेव्हा मग ते तसेच क्रंचीनेस जो आहे तो त्याच्यामुळेच येईल. जर का जाड ठेवलं तर मात्र क्रंची लागणार नाही. असं हे पातळ लाटून घ्यायचं आहे. बरं आता लाटल्यानंतर ह्याला आपल्याला शेप द्यायचे. तो शेप आपण कोणतेही देऊ शकतो. माझ्याकडे आता हे कटर आहे तर मी हे यूज करेन. अदरवाईज आपले जे शंकरपाळी कट करताना जे आपण यूज करतो तर त्याने वापरून आपण स्टिक्स शेपमध्येही हे बनवू शकतो. बरोबर. सो हे साईडचं काढून मग परत आपण ह्याचं परत त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. आणि हे आपण आता बेकिंग ट्रेमध्ये ठेवायचं. हां बरोबर. किती मिनिटासाठी आता याला ठेवायचं ओव्हन मध्ये? हे आता 180 डिग्रीवरती आपल्याला एक साधारण 10 to 15 मिनिट्स ठेवायचं आहे. अच्छा, म्हणजे 10 ते 15 मिनिटं आपल्याला 180 डिग्री सेल्सिअस वरती हे ओव्हन मध्ये ठेवायचं आहे. मल्टीग्रेन क्रॅकर्स विथ गार्लिक डीप साठी लागणारी सगळी कृती आम्ही केली. आता आम्ही हे ओव्हन मध्ये ठेवतो 10 ते 15 मिनिटं. मध्ये मध्ये आपल्याला चेक करायला लागेल. बरोबर ना? बरोबर. आम्ही हे करून घेतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मल्टीग्रेन क्रॅकल्स विथ गार्लिक टिप्ससाठी लागणारं साहित्य: बाजरीचं पीठ, दही, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, ऑलिव्ह ऑइल, लसूण, कोवळ्या कांद्याची पात, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, भाजलेले पांढरे तीळ आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, कोवळ्या कांद्याची पात, रेड चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, भाजलेले पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, 2 ते 3 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण घट्ट मळून घ्यावं. गार्लिक टिप बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दही घेऊन त्यात कोवळ्या कांद्याची पात, लसूण, काळी मिरी पूड आणि मीठ घालून त्याचं डीप तयार करून घ्यावं. मळलेल्या पिठाची लाटी बनवून त्याची पोळी लाटून कटरने विविध आकार कापून घ्यावेत. नंतर ट्रे ओव्हनमध्ये ठेवून 180 डिग्रीला 10 ते 15 मिनिटं बेक करून घ्यावे आणि मल्टीग्रेन क्रॅकल्स गार्लिक टीप बरोबर सर्व्ह करावेत. पहिला पदार्थ आपला करून झालाय. आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे बाजरी मेथीचे वडे. बरं, म्हणजे हा पदार्थ तुम्ही करणार आहात. हो. कोणी शिकवला हा पदार्थ तुम्हाला? नाही, असं बघूनच बघून शिकला. बरं, ठीक आहे. मग यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण पाहूयात आणि मग कृती करूयात. बाजरीचं पीठ आहे, मेथी आहे, दही आहे, गव्हाचं पीठ आहे, तेल आहे, तीळ, मिरची, धणे पावडर, तिखट आणि मीठ. बाजरी मेथीचे वडे यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. तेल आपण तापत ठेवलंय. रेडी आहात ना तुम्ही? हो. आधी आपण बाजरीचं पीठ घेऊया. बरं, पूर्ण लागणार आहे. हो. पुढे आणि ही मेथी घेऊया. बरं, गव्हाचं पीठ घेऊया. बरं. परत एकदा गव्हाचं पीठ बाजरीच्या पिठाच्या प्रमाणापेक्षा कमी आहे. हो. पुढे हे दही घेऊया. बरं. दह्याचा युजली आपण घट्ट पोर्शन जो असतो तो घ्यायचा. सो दॅट कारण हे बाजरीचं आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे मळताना कसं होणार आहे की आपल्याला जास्त लिक्विड नको आहे. बरं, म्हणून घट्ट जितकं असेल तेवढं घ्यायचं. आता काय? पहिले हे सगळं ड्राय आयटम्स टाकून घेऊया आपण. मिरची टाकून घे. बरं. हे आमचं घरी पण असंच असतं हा की म्हणजे डायरेक्शन्स दुसरीकडनं असतात. नाही, मी तुम्हाला सांगू का, ते लगेच कळतंय. म्हणजे आता त्यांनी तेलाच्या वाटीला हात घातला आणि तुम्हाला आधी आपण ड्राय आयटम्स टाकूया, लगेच त्यांनी खाली ठेवली आणि ती पावडर उचलली. ही काय पावडर टाकली आपण? धण्याची पावडर. धणे पावडर. मग नंतर मिरची घालतो. क्रश केलेली आपण मिरची टाकतो. बरं. आता लाल तिखट आणि मीठ फक्त घालायचे आणि तीळ आपण थापताना यूज करायचं. बरं. पुढे काय लागणार आहे? आता आपल्याला तेल घालायचंय. 2 ते 3 मोठे चमचे आपण तेल टाकूया. बरं. आता हे मळून घ्यायचंय. मग मळता येतंय तुम्हाला का त्यांच्याकडे द्यायचंय? मी मळते. हा, मग तुम्ही या इकडे. आता हे आपल्याला मळून घ्यायचंय. बरं. बाजरी मेथीचे वडे साठी लागणारे हे जे मिश्रण आहे ते आता मी मळून घेतो. मळल्यानंतर पुढची कृती काय हो? पहिला पदार्थ करायचा. मग आता याचं नाव सांगा मला. याचं नाव आहे स्टार चॉकलेट ब्रेड. दुसरा पदार्थ करूया. याचं नाव काय? याचं नाव आहे थालीपीठ टाकोस.